बिबट्यासोबत तरसाचेही मोशी परिसरात दहशतीचे सावट। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील शिवाजीवाडी परिसरामध्ये मागील काही दिवसापासून बिबट्या आणि तरस आढळून येत असल्याने या भागातील नागरिक दहशतीत आहेत। शिवाजीवाडी येथील शेती शिवारात मागील काही दिवसापासून बिबट्या आणि तरसाचा वावर वाढला आहे। तसेच बिबट्याने भटक्या श्वानाची शिकार केल्यामुळे या भागातील भटक्या श्वानाची संख्या देखील कमी झाली आहे। शिवाजीवाडी येथील नागरिकांनी बिबट्या आणि तरसाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून याबाबतची माहिती वन विभागाला दिली आहे। तरी देखील वन विभागाकडून अजूनही बिबट्याला आणि तरसाला पकडण्यासाठी कोणती उपाययोजना न केल्याने शिवाजीवाडी येथील नागरिकांनी वन विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे। बिबट्या आणि तरसाच्या वावरामुळे आम्हाला रात्री बेरात्री घराबाहेर पडून कामावर जाता येत नाही, तसेच बाहेर फिरता येत नाही अशी कैफियत शिवाजीवाडीच्या नागरिकांनी मांडली आहे। वन विभागाने शिवाजीवाडी परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्या आणि तरसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवाजीवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्या महाजन, मी रोज सकाळी 5:30 वाजता माझ्या मम्मीला सोडवायला जाते आणि 3 दिवसापासून इथं बिबट्या दिसत आहेत। पहिले तर एकच दिसत होता, आता तर 2-2 बिबट्या आणि तरस पण इथं। जर आमच्या घरातलं कोणाला जर काही झालं तर कोण जिम्मेदार राहणार आहे? आम्ही त्यांना सांगितलं आहे वन विभागाला, ते म्हणतात तुम्हीच त्यांच्या जागेत इथं राहायला आलेत आणि त्याच्यावर काहीच पर्याय नाही आहे। एकाला पकडला तर दुसरे येणार म्हणतात। एवढ्या वर्षापासून कोणच नव्हतं आणि आता कसं काय हे 3 आलेत आणि आम्ही कसं काय त्यांच्या जागेत राहायला आलो? त्यांनी त्या बिबट्यांना पकडलं पाहिजे आणि लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे। माझे काका पण रात्रीचे कामावरून येतात। आम्ही पण इथं, मला पण पप्पा नाही आहे। जर आमच्या घरात कोणाला जर काय झालं तर कोण जिम्मेदारी घेणार आहे? जे काय आहेत ते लोक कामाला जातात, त्यांना सोडवायला जाताना किंवा ते कंपनीतून येताना जर का त्यांना काय झालं तर कोण जिम्मेदार राहणार आहे? तर लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे आणि वन विभागाने काहीतरी केलं पाहिजे। त्यांनी असं म्हणलंच नाही पाहिजे की आम्ही काय करणार आहे, यांना एक पकडला दुसरा आला तर दुसरं पण त्यांनी पकडलंच पाहिजे ना। जर इथं ते स्वतःचं अंग काढून घेतात त्या ह्याच्यातून आणि म्हणतात आम्ही काय करू, ते नाही करू शकत तर मग त्यांना ठेवलंच कशासाठी आहे? त्यांनी नागरिकांच्या ह्याच्यावर तोड काढलीच पाहिजे आणि त्या बिबट्यांना पकडलंच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। आम्ही त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढू शकत नाही। हा, ते म्हणतात प्रूफ पाहिजे। आता आम्ही एवढं मोठं प्रूफ आहे, जर त्यांनी त्या कुत्र्याला त्रास दिलाय तर ते माणसांना किंवा लहान मुलांना का नाही त्रास देऊ शकत आहे? सारखं लहान मुलांवर लक्ष ठेवायला घरच्या बाया रिकामे नसतात, त्यांना पण घरातले कामं असतात, पण तरी ते लक्ष ठेवतायत। तर लवकरात लवकर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे। नाव सांग तुझं? माझं नाव प्रणिता महाजन आहे। पप्पाचं नाव सांग, त्याचं पूर्ण नाव सांग। माझं आहे ना ओपन गोट आहे, मी शेतकरी आहे। इथली जमीन आहे, ज्वारी बिरी आहे आणि आता 3 दिवस झाले माझं कुत्रू पण घाबरले, बाहेर निघत नाही खाटाच्या आणि मी पण 3 दिवस झाले खाली आलेली नाही, काय नाही। जनावर माझी बाहेर असतात बांधलेली, गोटा ओपन आहे। आता हे काय करायला पाहिजे यांनी? वन विभाग म्हणते त्यांच्या क्षेत्रात तुम्ही राहायला आलात। हा, वन विभाग म्हणते त्यांच्या क्षेत्रात तुम्ही राहायला आल्यात। आतापर्यंत आमचं आयुष्य इथं गेलं तर अजून नजर नाही पडला, आता हे 3 दिवसात नजर पडतोय। मग कसं पाहता त्याकडे? वन विभागाने कारवाई केली पाहिजे, त्याच्यावरती पकडलं पाहिजे त्याला। हा, वन विभागाने तेच आमचे विचार आहे, काहीतरी करून कारवाई करून पकडलं पाहिजे। मी एकटी पण असते दिवसभर, लहान लहान मुलं बाहेर खेळतात, बाहेर लहान लहान मुलं असतात। तरस प्राणी आणि बिबट्या दोन्ही पण आहे इथं। कारवाई केली पाहिजे लवकर वन विभागाने, कारवाई केली पाहिजे वन विभागांनी। आम्हाला लय भीती आहे, आता 3 दिवस झाले कोणी बाहेर पडत नाही, काय नाही। हा, नमस्कार दादा, मी लीना अनिल महाजन, शिवाजीवाडी मोशीमध्ये राहते। आमच्या इथं आहे ना 3-4 दिवसापासून बिबट्या आणि तरस प्राण्याचा वावर भरपूर इथं म्हणजे आम्हाला दिसून येतोय। तर आमची फक्त वन विभागाकडे एवढीच मागणी आहे का सकाळी 5:30 वाजता कामाला जातात आणि माझी मुलगी माझ्या जावला सोडवायला सकाळी 5:30ला जाते। तर जर तुम्ही त्याच्याकडे काही लक्षच नाही दिलं आणि जर काही झालं तर आम्ही म्हणजे काय करावं? आणि आम्हाला भरपूर भीती झालेली आहे इथं, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी पटकन कारवाई करावी त्यावरती, आमची एवढीच विनंती आहे। कारण 5:30 वाजले त्याच्यानंतर आम्ही दरवाजे लावून बसतो, घरातून बाहेर निघत नाही आणि माणसं कामाला गेलेली असतात, ती 12:30 वाजता येतात। तर लहान मुलं बाहेर खेळतात, त्याच्यामुळं भरपूर भीती वाटते आम्हाला। तर पटकन काहीतरी कारवाई करायला पाहिजे।